राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 648 कोटींचा आणखी निधी मंजूर। निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार। मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। पुण्यातल्या शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरणी 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल। खासदार मेधा कुलकर्णींनी केला होता व्हिडिओ ट्विट। मनाई असताना सुद्धा शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा केला होता आरोप। पुण्यामध्ये महायुतीच्या वादाचा दुसरा अंक। मेधा कुलकर्णींच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। शनिवार वाड्यातल्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरनं रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक। हिंदू संघटनांनी हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का? शनिवार वाडा नमाज पठण प्रकरणावर मंत्री नितेश राणेंची खोचक टीका। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात 28 तारखेपर्यंत स्थगिती। मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयामध्ये आज तातडीची सुनावणी संपन्न। 27 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे पुणे सहाय्यक आयुक्तांना निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेते आसरानी यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम कलेला 3 पिढ्यांना हसवणारा दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।